नाशिक उपजिल्हाधिकारी यांना नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्ज सवलत फसवी आहे ती मिळावी, केंद्र सरकारने शेतमालावरील वायदे बंदी उठवावी, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान बाजार स्वातंत्र्य मिळावे, अवकाळी व गारपीट पावसामुळे शेतीमालाचे झालेले नुकसान पंचनामे करून योग्य मोबदला मिळावा, 2025 वर्षातील पीक विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही तो त्वरित मिळावा, अन्यथा नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला। व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणत असतात, त्या शेतकऱ्यांवर टवाळखोर मार्केट यार्ड जीवघेणे हल्ले करतात व शेतकऱ्यांचा शेतीमाल चोरी होतो। तसेच हमालांना ओळखपत्र देण्यात यावी, शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मार्केट परिसरात CCTV कॅमेरे बसवावे व शौचालय मूत्री व्यवस्था करावी व कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस गस्त वाढवावी, अशा मागण्यांचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व सचिव यांना देण्यात आलं। या प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, पोपटराव अहिरे, सोपान कडलक, देविदास अहिरे, विवेक सोनवणे, शांताराम माळोदे, दत्तात्रय कडलक, कचरू बागुल, एकनाथ धनवटे, तानाजी झाडे पाटील, बाळू नाटे, दत्तू थोरात, दीपक नाटे, लक्ष्मण मते व मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदन दिलंय आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिले का जे आता अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, त्याचे तात्काळ पंचनामे करून त्याला शेतकऱ्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे आणि सर्वांना तो मोबदला भेटला पाहिजे। आणि दुसरा एक विषय, जो आता कर्जमाफी सरकारने जाहीर केली ती फसवी कर्जमाफी आहे। सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः म्हणजे फसवलेलं आहे। फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा मोठा घात केलेला आहे। 2 वर्षापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही। त्यांना जर आश्वासन पूर्ण करता येत नसेल, रामाचं नाव घेऊन ते सत्तेत आलेले, रामाच्या शब्दाप्रमाणे एकवचनी त्यांनी वागावं। तसं जर त्यांना वागता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी आमची आता मागणी आहे। आणि दुसरा विषय असा आहे, आणि वायदे बाजार, शेतीमालाचा वायदे बाजारावर बंदी घातलेली ती बंदी उठवावी आणि शेतकऱ्याला बाजार स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मंजुरी मिळावी, अशा आमच्या मागण्या आहे। आणि दुसरा एक विषय असा आहे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांवर नेहमी हल्ले होतात। बाजार समिती शेतकऱ्यांची, पण तिथं आज शेतकऱ्यांवर सर्रास